शब्दमन आणि प्रेम. शुभ क्रिया. पार्ट आहे 381. शुभ तसाच टाईट हक करत बोलतो, "अगो माझं बाळ, मला पण बरं नसताना तू यापेक्षा जास्त चांगली काळजी घेते. मग मी तर इतकी काळजी घेऊच शकतो. सो बस." तेच केलं मी. देन क्रिया मस्त शुभची तारीफ करत असते आणि मग शुभ तसंच किस करून बोलतो, "जा आता पटकन फ्रेश हो, छान जेवण करू आपण." तर क्रिया बोलते, "हो, हो, आलेच हां मी." दिनक्रिया जाते फ्रेश वगैरे होऊन येईपर्यंत शुभ मस्त जेवणाची तयारी करतो आणि मग दोघेही छान जेवायला बसतात. सो क्यूट. देन शुभ विचारतो की आज स्क्रीन टाइम जास्त झालं ते सर्व बरोबर आहे, पण तरी तुला इतकं चक्कर येईल इतका डोक्याचा त्रास वगैरे कधीच नाही झाला. मग आज कसं काय झालं? तर क्रिया बोलते, अरे बेबी तू बरोबर बोलत आहे, पण 2-3 मीटिंग अशा होत्या ज्या फक्त पप्पा बघतात. अच्छा. पण मी आज त्यांना ऑफिसचं काहीच काम करू दिलं नाहीये, म्हणून त्या क्लायंटला मीच हँडल केलं. तर त्यांचं जे डिस्कशन असतं आणि जेवढ्या डिटेलमध्ये प्रोजेक्ट स्टडी करून बसतात ते ओ माय गॉड! जस्ट अनबिलिव्हेबल. तेव्हा मला कळलं पप्पा बरोबर बोलतात. इतका बिझनेस मोठा करायला खूप मेहनत घेतली आहे आणि आज ते कळलं मला. अच्छा. तर शुभ बोलतो, "हो बेबी बरोबर आहे. मेहनत घेतल्याशिवाय कधीच काहीच नाही होऊ शकत." तर क्रिया बोलते, "हां, मग मी त्या क्लायंटला बऱ्यापैकी हँडल केलं. शेवटी मुलगी आहे मी त्यांची, असं कसं नाव खाली पडू देणार?" बरोबर सर्व क्लायंटला हँडल केलं आणि फायनल रिपोर्ट पप्पाला मेल केलं. तर पप्पा जेव्हा बघितले, तेव्हा मला कॉल करून खूप कौतुक केलं माझं. पण मी त्रासात होती तर जास्त बोलू शकले नाही. पण त्यांना सुद्धा सांगितलं नाही काहीच. नाहीतर ते टेन्शन घेतात मग खूप म्हणून. अच्छा. तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग दोघांचं जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त टीव्ही बघत बसलेले असतात. तर बसण्याची पोझिशन अशी असते लाइक शुभ नॉर्मली बसलेला असतो सोफ्यावर आणि क्रिया मस्त सरळ पाय करून त्याच सोफ्यावर लेटून असते. आणि ते सरळ पाय शुभच्या मांडीवर ठेवलेले असतात आणि क्रिया शॉर्ट्सवर असते. तर शुभ मस्त क्रियाचे पाय बघून आधी मस्त सगळीकडे हात फिरवतो. देन हळू किस करतो मांडीपर्यंत आणि पुन्हा ते शॉर्ट्स वर करत आणि तसंच किस करत असतो इथे-तिथे सगळीकडे. तर क्रियाला गुदगुदी होत असते. तर क्रिया बोलते, "शुभ टीव्हीकडे पण लक्ष दे जरा. असा काय एकदम कितीतरी महिन्याने भेटल्यासारखं करत आहेस?" तर शुभ बोलतो, "मला तू 24 तास पण अशा अवस्थेत भेटली, तरी तुला तसाच फील करणार जसं की तू कितीतरी महिन्यांनी भेटली आहे." देन शुभ पुन्हा तसाच किस करत असतो. मस्त मागून हात फिरवत असतो. तर क्रिया बोलते, "इतक्या प्रेमाने हात फिरवत रोमान्स केला तर पूर्ण रात्र झोपू देणार नाही मी, कळलं का? आणि माझी झोप झाली आहे, सो मला लवकर झोप पण नाही येणार." तर शुभ बोलतो, "हां, मग या फीलिंग्समध्ये हरवून जातो मी, तर मलाही झोप नाही येणार." तर क्रिया तसाच शुभला जवळ खेचून घेत मला मस्त किस करते आणि दोघेही एकमेकांना असंच किस करत कुठेही हात फिरवत मस्त टाईट हग करून फील करण्यात असतात. अर्धा 1 तास पूर्ण रोमान्स करून शांत होतात आणि मग शुभ तसंच क्रियाला उचलून घेतो, टीव्ही बंद करतो आणि बेडरूममध्ये घेऊन जातो. तर क्रिया बोलते, "बेबी, आता झोपू ना प्लीज." तर शुभ बोलतो, "हो बेबी, झोपायचंच आहे. नको टेन्शन घेऊ तू. काही नाही करणार आहे मी. डोंट वरी." हां. क्रिया बोलते, "पण मला करायचं असेल तर काय? तरी नाही करणार आहे का तू?" तर शुभ बोलतो, "नाही, तरी नाही करणार." तर क्रिया बोलते, "मग आता मला करायचंच आहे, चल." तर शुभ बोलतो, "नाटकी क्रियू, शांत बस. माझं पेशन्स लेव्हल चेक नको करू. खरंच रेडी झालं तर मस्करी केली मी म्हणून बोलावं लागेल. कळलं ना?" हां. तर क्रिया मस्त शुभचे गाल ओढत बोलते, "सो क्यूट बेबी, तुला किती कळतं ना माझ्या मनातलं खरंच." तर शुभ बोलतो, "हो, चल झोपू आता. आणि बाय द वे, उद्या पण तुलाच सर्व बघायचं आहे का ऑफिसमध्ये?" "हं, की तुझे पप्पा येणार आहेत." तर क्रिया सांगते, "नाही, नाही आणि जरी बघावं लागलं तरी एवढं लोड नाही येणार बिकॉज कोणत्याच क्लायंटबद्दल काही माहिती नव्हतं. पण आज पूर्ण माहिती काढली आहे मी, सो नो टेन्शन." तर शुभ बोलतो, "पण जरी असं काही वाटलं तर मला आधी मेसेज कर, ओके? आणि एवढं डोकं दुखतपर्यंत काम घेऊन बसायचं नाही. आणि मीटिंगमध्ये कॅमेरा ऑफ करून द्यायचं 10 मिनिटासाठी नेटवर्क इश्यू आहे म्हणून." तर क्रिया बोलते, "वाह! म्हणजे तू हेच करायचा का?" तर शुभ बोलतो, "हो मग. जेव्हा पण असा काही त्रास व्हायचा ना, तसं लगेच मी कॅमेरा बंद करत होतो." वॉव! नाईस. तर क्रिया बोलते, "वाह! हुशार आहेस. चल आता झोपू." आणि मग दोघे मस्त एकमेकांना हग करून शांतपणे झोपी जातात. सकाळी 7 वाजता क्रिया उठते आणि एकदम फ्रेश फील करत असते. तर तसंच शुभला बघते तर मस्त हग करून झोपलेला असतो.
तर स्माईल करत शुभचा हात बाजूला करते आणि हळूच उठून शुभच्या गालावर किस करते आणि मग उठून जाऊन फ्रेश होते, आवरून घेते. नेहमीसारखी सकाळ असते क्रियाची आणि मग 9 पर्यंत शुभ पण उठतो आणि तसंच फ्रेश होतो, आवरून घेतो. मॉर्निंग रुटीन नेहमीप्रमाणे सारखा. आणि मग दोघे हॉलमध्ये बसून चहा घेत असतात. तर क्रिया विचारते, "काय मग आजचा काय प्लॅन आहे? आय मीन वेळ आहे का संध्याकाळी वगैरे? बाहेर फिरायला जाऊ" म्हटलं. "खूप दिवस झाले ना बेबी आपण बाहेर कुठे फिरायला गेलो नाहीये." तर शुभ बोलतो, "हो, बरोबर आहे. पण बाहेर जाण्यापेक्षा चल शॉपिंगला जाऊ." तर क्रिया बोलते, "ओह वॉव! हे तर एकदम बेस्ट आयडिया आहे. मग आज किती वाजता येऊ मी घरी? आणि तू कितीला फ्री होणार आहेस?" तर शुभ सांगतो, "मी 6 पर्यंत होईल फ्री. सो तू ये 5:30 पर्यंत घरी म्हणजे फ्रेश होऊन रेडी होईपर्यंत 6 वाजतील." तर क्रिया लगेच बोलते, "अच्छा म्हणजे मला अर्धा तास लागेल रेडी व्हायला म्हणून तू लवकर ये बोलत आहेस ना? असंच आहे ना?" तर शुभ बोलतो, "नाही गं, तू दिवसभर काम करून थकून येणार. मग तुला थोडं बसायला मिळेल ना, म्हणून 5:30 ला ये तू." तर क्रिया बोलते, "हां, असू दे तू. माहिती आहे मला कशावरून काय बोलला ते. हे तर तुला आता सुचलं आहे बोलायला म्हणून वाचला, नाहीतर मी आलीच नसती." अय्यो गं! सो क्यूट. तर शुभ तसंच क्रियाला जवळ घेत मस्त नेकमध्ये तोंड घालत बोलतो, "माझं गोड आणि गुणी बाळ आहे गं तू. मग असं कसं काही पण बोलेल मी? आणि तू इतकी सुंदर आहे, की तुला रेडी व्हायला जास्त मेकअप करायची गरज नाही. नॉर्मली फेसवरून पाणी घेऊन जरी आली तरी खूप आहे." तर क्रिया लगेच बोलते, "हां, असू दे. एवढं पण ओव्हर नको बोलू. मी नॉर्मल मेकअप करते 5 मिनिटमध्ये रेडी होते. कळलं ना? परत असं बोलायचं नाही." तर शुभ बोलतो, "पण तू जर 5 मिनिटमध्ये रेडी होते माहिती आहे, तर मग तुला इतकी का लागली ही गोष्ट?" तर क्रिया बोलते, "मला त्याच वेळेने बोलला तू म्हणून लागली, बाकी काही नाही." तर शुभ बोलतो, "बरं ठीक आहे, सॉरी. चल ऑफिसला जायचं आहे ना, आवरून घे मग. मी पण आता काम घेऊन बसतो, मग अंघोळीला जाणार." तर क्रिया बोलते, "नाही, नाही, असं बिलकुल नाही करायचं. काम करायला अंघोळ करूनच बसायचं. प्लीज बेबी, असं नको वागू तू." तर शुभ बोलतो, "चल मग दोघे सोबतच करू, म्हणजे वेळ पण वाचेल आणि तिथेही सोबतच राहू आपण." तर क्रिया बोलते, "एक तरी जागा अशी असावी जिथे दोघेही सोबत नसावे. सो बाथरूम तरी सोडावं लागेल आपल्याला." तर शुभ बोलतो, "अगं आहे ना, अशी एक जागा आहे जिथे आपण नाहीच जात दोघेही सोबत." "कोणती जागा असेल ती?" तर क्रिया लगेच विचारते, "काय? कुठली जागा आहे ती?" तर शुभ बोलतो, "टॉयलेट." तर क्रिया बोलते, "हट नालायक घाणेरडा, तिथे पण सोबतच यायचं आहे का तुला?" तर शुभ हो बोलताच क्रिया बोलते, "शी यार शुभ खूप घाणेरडा आहेस ना तू. शांत बस, चल मी जाते अंघोळीला." आणि मग क्रिया जाते अंघोळीला आणि शुभ फोन बघत बसलेला असतो. 11 वाजता दोघे नाश्ता करत असतात, तर शुभ बोलतो क्रियाला, की "बेबी मला खूप मोठा क्लायंट मिळाला आहे आणि 6 मंथपर्यंत काम देत आहे." तर क्रिया बोलते, "हो का? पण कुठली कंपनी आणि कोण आहे हा क्लायंट?" तर शुभ बोलतो, "इंडियामधलाच आहे आणि बाकी डिटेल्स आता नाही सांगणार. नंतर फायनल झाल्यानंतर सांगतो." तर क्रिया ठीक आहे बोलते आणि मग सांगते, की "चल मी आता ऑफिसला जाते आणि दुपारचं जेवण वेळेवर करायचं आहे. कामात विसरलो वगैरे चालणार नाही. ओके?" तर शुभ बोलतो, "हो बेबी ठीक आहे आणि तू पण जेवण करून काम कर आणि जास्त लोड येईल आणि त्रास होईल असं काही करू नको. ओके?" तर क्रिया ठीक आहे बोलते आणि मग क्रिया जाते ऑफिसला आणि शुभ बसतो आपलं काम करत. ऑफिसला गेल्यानंतर रिविका जाते क्रियाच्या कॅबिनमध्ये आणि सांगते सगळं शेड्यूल, लाइक किती मीटिंग्स आहेत आणि कोणकोणत्या वेळेत आहेत आणि बाकी सगळं रिपोर्ट्स देते आणि मग क्रिया काम करण्यात बिझी असते. तर दुपारपर्यंत क्रियाच्या पप्पाचा कॉल येतो आणि तेव्हा ते सांगतात, की आपल्याकडून एक कॉन्ट्रॅक्ट गेला आपल्या कॉम्पिटिटर मिस्टर अहुजा यांना. कोणीतरी डील कनेक्टर आहे त्यानेच हे करून दिलंय. पण हा आहे कोण हे माहीत करायला हवं आणि हा मिस्टर अहुजा त्याचं नाव अजून पब्लिश केलेलं नाहीये. ओह माय गॉड! डायरेक्ट बिझनेसवर. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. खूप मोठा ट्विस्ट आहे आता पुढे. पार्ट 382 मध्ये बघणार आहे आपण क्रिया यावर काय बोलते आणि नेक्स्ट प्लॅन काय बनवते आणि कोण असेल तो डील कनेक्टर आणि काय होईल हे नाव करताच. आणि जवळचा असेल तर क्रिया कशी रिॲक्ट करेल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.